नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलोत विटा सांगली येथे आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट सचिन भंडारे सर. ते मागच्या नमस्ते. काही वर्षांपासून अनेक रेसिडेन्शियल, कमर्शियल, अपार्टमेंट्स, बंगलो प्रोजेक्ट्स अशा दोन्हीवर काम करतात. त्यांच्या या शैक्षणिक प्रवासाबद्दल, अनुभवांबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची लहानपणी शैक्षणिक प्रवास आजवरचा कसा होता? म्हणजे अगदी शाळेपासून आम्हाला हवा आहे. की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग इकडं आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कुणाची होती, की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? का तुमचं ड्रॉइंग चांगलं होतं, मग तुम्हाला आवड निर्माण झाली? हा सगळा प्रवास आधी शैक्षणिक प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. प्लीज. चालेल, चालेल. तसा शैक्षणिक प्रवास तसा फार मोठा आहे. हं, हं. सुरुवात तशी विट्यातूनच झाली. जन्मही विट्यातलाच आणि शैक्षणिक सुरुवात म्हणजे लहान गट, मोठा गट तसा लीलाताई देत चौगुले, त्यानंतर महात्मा गांधी, त्यानंतर विटा हायस्कूल अशा 2-3 शाळा विट्यातच झाल्या. त्यानंतर काही कारणास्तव मग संजीवन पब्लिक स्कूल, संजीवन विद्यानिकेतन सॉरी, संजीवन विद्यानिकेतन पन्हाळा त्या ठिकाणी पुढील शिक्षण 8वी 9वी 10वी त्या ठिकाणी घेतलं. त्यानंतर 11वी 12वीसाठी पुन्हा कराडमध्ये SGM कॉलेजमध्ये शिक्षण झालं आणि त्यानंतर एंट्रन्स देऊन मी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतलं आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हं, सांगली येथे. हं, हं, हं. ओके. मग असा हा शैक्षणिक प्रवास होता. मग त्यानंतर खरं आर्किटेक्टचा आणखीन एक स्ट्रगलचा पिरियड असतो. ते म्हणजे पहिली साईट मिळेपर्यंत. तर मग त्याच्यानंतरचा हा प्रवास कसा होता? कारण पहिली साईट अनुभव नाही, त्यामुळे कोणी पहिली साईट देत नाही आणि पहिली साईट देत नाही त्यामुळे अनुभव नाही. तर मग पहिली वैयक्तिक केलेली साईट कुठली होती? तसे पाहायला गेलं तर पहिली साईट माझं स्वतःचं घरच. अच्छा. कारण की वाह! त्या त्या काळात तसं बॅकग्राऊंड काही नसताना हं, वडील डॉक्टर आहेत. त्यामुळे आर्किटेक्चर किंवा सिव्हिल रिलेटेड काही बॅकग्राऊंड नसताना त्या फील्डमध्ये मी काम करत होतो आणि म्हणजे थोडक्यात मला ड्रॉइंगची आवड होती, त्यामुळे मी या फील्डमध्ये एंट्री केली. हं, हं. घरच्यांचा अपोज असताना थोडंसं त्यानंतर मिळाला सपोर्ट. त्या पण ज्यावेळेस ऑन फील्ड म्हणजे वर्किंगमध्ये उतरलो त्यावेळेस बरेचसेच स्ट्रगल करावा लागला. हं, हं. कामं मिळत नव्हती. छोटी कामं मिळायला लागली. अगदी टॉयलेट्सपासून सुरुवात केली होती मी डिझायनिंगला. त्यानंतर मोठी कामं मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी दाखवायला पाहिजे असं डोक्यात आल्यानंतर थोडंसं घरी पण गरज होती. तर घरचं पूर्ण एक 1,500 स्क्वेअर फीटचं घर होतं, ते रिनोव्हेट करायला काढलं. ते टोटल कन्स्ट्रक्शन जवळपास 3,000 स्क्वेअर फीटपर्यंत गेलं. ही खरी सुरुवात झाली आणि तिथून पुढं मग ते काम मिळाल्यानंतर पुढचे प्रोजेक्ट्स मिळायला सुरुवात झाली. वाह! आणि माझ्या मते अशा वेळेला घरच्यांचा सगळ्यात जास्त विश्वास असतो. हां. त्यामुळे आणि तुम्हाला फॉर्च्युनेटली घरापासून सुरुवात येस, करता येस, आली. येस. त्यामुळे आणि आपल्याला मनासारखे सगळे एक्सपेरिमेंट पण तिथं करता येतात. जे येस. बऱ्याचदा क्लायंट हो म्हणत नसेल. आता आपण काही तांत्रिक मुद्द्यांवर येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की तुम्ही या विट्यासारख्या ठिकाणी काम करताय. तर तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण बरेच जास्त आहे. तर अशा वेळेला त्यांच्याकडून काम करून घेणं हे धोकादायक सुद्धा ठरू शकतं. करेक्ट, तर करेक्ट. अशा वेळेला तुम्ही ते कसं बॅलन्स करता? सगळं काम आणि सगळ्यात महत्त्वाची कशी परिस्थिती ते हाताळता? ओके, ओके. तुम्ही मुद्दा मांडलात तो एकदम करेक्ट आहे. हं, तो प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागतो या ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही सुपरविजन बेस आम्ही कामं करतो. हं, तर कामगारांना किंवा इथल्या क्लायंट लोकांना मॅक्झिमम हे सुपरविजन देऊन हं. अ, काम जे आहे किंवा सेंटरिंग वर्क असेल, बांधकाम वर्क असेल, तर ते पूर्णपणे करेक्ट करायचं काम करतो. त्यात पॅरलली आम्ही जे आमचे स्ट्रक्चरल इंजिनिअर्स वगैरे आहेत, तर त्यांना आम्ही त्यांचे सुपरविजन आम्ही प्रोव्हाईड करतो आणि त्यातून आम्ही बेटर म्हणजे कामगारांपर्यंत चांगल्या प्रतीचं काम किंवा त्यांना सुद्धा काही डाऊट्स असतील ड्रॉइंग रिलेटेड किंवा स्टील रिलेटेड या पूर्ण क्लिअरिफिकेशन झाल्याशिवाय आम्ही पुढचं कास्टिंग वगैरे जे काही असेल तर ते आम्ही करून देत नाही. बरोबर. दुसरं आणखीन एक मुद्दा विचारायचा आहे. तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोजवर पण काम केलंय. बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं वाक्य ऐकलं असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला बसवून द्या. येस, तर येस. अशा वेळेला एक आर्किटेक्ट म्हणून बजेट आणि क्वालिटी या येस, दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? येस. हा पण मुद्दा खूपच चांगला आहे. तर यामध्ये बरेचसेच मुद्दे येतात, की कमी खर्चामध्ये आम्हाला चांगल्या प्रतीचं घर बांधून हवं आहे. तर यामध्ये आम्ही मोस्टली आता मार्केटमध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत. हं, तर हाय रेंजच्या पण आहेत, मिडल रेंजच्या पण आहेत आणि इकॉनॉमिक रेंजच्या पण आहेत. तर ह्या सगळ्याचा समतोल राखून आम्ही लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो, की जेणेकरून हे मटेरियल वापरल्यानंतर ह्या कॉस्टपर्यंत जाईल. हे मटेरियल वापरल्यानंतर त्या कॉस्टपर्यंत जाईल. तर हे थोडीशी आयडिया देऊन मग आम्ही तो क्लायंट बरोबर ते इंटरॅक्शन्स होतात
त्यामुळे थोडंसं ते बजेट फ्रेंडली काम होतं, ते होऊ म्हणजे शकतं. क्लायंटच्या बजेटमध्ये काम बसू शकतं ते. बरोबर. पुढचा एक मुद्दा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे म्हणजे प्रश्न. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. असं एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, कुठले सेक्टर्स येतात, ज्याच्यावर आता खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे, जर सांगलीला आपल्याला पुण्या-मुंबईसारखं पुढं न्यायचं असेल, सांगली करेक्ट. जिल्ह्याला. तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके. खूपच चांगला आहे. हो. ॲक्चुअली जे ड्रीम आहे डोक्यामध्ये, हं, ॲक्चुअली इंडियामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सर्व गरज आहे, ह्या थॉट्सची गरज आहे, हं, हं. की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. तर फर्स्टली इन्फ्रास्ट्रक्चर्स हे स्ट्रॉंग झाले पाहिजेत. हे ॲज पर आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स किंवा आर्किटेक्चरल प्लॅनिंग्सप्रमाणे कामं झाली पाहिजेत. थोडंसं यामध्ये अन अनप्रोफेशनलिझम बरंचसं होत असते. तर त्याला थोडासा आळा बसला पाहिजे. गव्हर्नमेंट तिथं गव्हर्नमेंटने थोडंसं तिथं कंट्रोलिंग आणलं पाहिजे त्या गोष्टीला. आणि पॅरलली कन्स्ट्रक्शन फील्ड सोडली तर बाकीच्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत, की ज्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करता येऊ शकते. जेणेकरून लँडस्केपिंग असेल किंवा काही गार्डनिंग वगैरे किंवा प्लांटेशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सिटीजमध्ये डेव्हलप झाल्या पाहिजेत आणि त्या चांगल्या प्रतीने झाल्या पाहिजेत ॲज पर लँडस्केप डिझायनर्स वगैरे यांच्या थ्रू. आणि प्लस जे काही ट्रॅफिक मेजर प्रॉब्लेम आहे तो ट्रॅफिकचा आहे, पार्किंगचा आहे. तर ह्या गोष्टीवरही खूप विचारपूर्वक काम केलं गेलं पाहिजे. ॲक्च्युअली त्याच्यावरती कंट्रोल आणला पाहिजे. खूप साऱ्या व्हेइकल्स बाहेर म्हणजे डेली पर्चेस होतात किंवा रस्त्यावर उतरत आहेत. तर त्याला कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे. बरोबर आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. जसं तुम्ही रस्ते सांगितलं किंवा ट्रॅफिक सांगितलं, चांगले गार्डन सांगितले, जी फार साठी गरज आहे. मग हे सगळं करायचं असेल तर सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? माझा फर्स्ट थॉट आहे तो म्हणजे मी एक सांगू इच्छितो, की जर आपल्याला व्हेइकल्सवर कंट्रोल आणायचा असेल, तर आपल्याला मेन मुद्दा आहे तो, जर आपण जे टू व्हीलर्स किंवा फोर व्हीलर्स आहेत ह्यांच्यावरती जर आपण डिपॉझिट्स वगैरे घ्यायला चालू केलं, तर एक तिथं थोडासा आळा बसू शकतो. मतलब म्हणजे रूल्स रेग्युलेशन पाळण्यासाठी. तर इनिशियली जर आपण डिपॉझिट्स घेतले, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर्स असतील, समजा टू व्हीलरसाठी एक 50,000 असेल, फोर व्हीलरसाठी ₹1,00,000 असेल, तर जिथं त्यांचे रूल्स ब्रेक होणार आहेत तिथं ते कटिंग्स होतील ऑटोमॅटिक. तर अशा पद्धतीनं एक व्हेइकल्सवर कंट्रोलिंग होईल, व्हेइकल्स कमी होतील त्याप्रमाणे आणि कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. बरोबर. दुसरा एखादा अवघड प्रश्न आहे तो म्हणजे आतापर्यंत एक 100-150 पेक्षा जास्त तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यातला एकच आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला असेल जो तुम्हाला वाटतो, की जो करताना आनंद समाधान जास्त होतं, काहीतरी वेगळं केलंय, नवीन आहे ओके. त्याच्यामध्ये? त्यामध्ये मोस्टली माझा गुलबर्ग्यातला आत्ता जस्ट रिसेंटली झालेला मल्टीपर्पज हॉल. हं. तर तो करताना खूप आनंद आला. हार्डली जवळपास 20,000 ते 25,000 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट जस्ट 10 मंथमध्ये तो कंप्लीट झाला विथ इंटेरियर क्या बात है! आणि खूप चांगल्या पद्धतीनं झाला. खूप हं. सर्व मटेरियल हे म्हणजे बजेट फ्रेंडली प्रोजेक्ट झाला तो ॲक्चुअली. ओके, खूप ओके, लक्झरियस प्रोजेक्ट झाला. ओके. त्यामुळे छान वाटलं तो. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा घटक येस, असतो. तर येस. स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता, की हे स्टील वापरलं पाहिजे? येस, येस. स्टील ॲक्चुअली स्टील हा पूर्ण बिल्डिंगचा बोन असल्यासारखा विषय आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टीलची क्वालिटी, त्याचं स्ट्रेंथ, त्याची डक्टिलिटी हं, डक्टेबिलिटी आणि त्याचे अ, हं, काय अजून हं. स्टीलची डक्टिलिटी महत्त्वाची, स्ट्रेंथ डक्टिलिटी स्ट्रेंथ महत्त्वाची महत्त्वाचे आहे. करोजन सुद्धा कोरोजन काही येस, येस. काळांमध्ये फार महत्त्वाची हे आहे. आणि आणि मग ज्याप्रमाणे स्ट्रक्चरल डिझाइन सजेस्ट करतील, हं, की हं. काय क्वालिटीचं स्टील पाहिजे, तर ते दिलं गेलं पाहिजे. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत कधी वापरलंय का? येस, येस. आणि डेफिनेटली तुमचा वापरलेलं अनुभव आहे. प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? येस, येस. डेफिनेटली एक 5-6 प्रोजेक्टवरती तरी मी सजेशन वापरलं. केलेलं आहे, त्याप्रमाणे वापरलं गेलेलं आहे आणि इतरही ठिकाणी वापरलं गेलेलं आहे ओके. प्रोजेक्ट्समध्ये. माझ्या सजेशननुसार तरी 5-6 प्रोजेक्टवरती आहे. झालेले आहे. आहे आणि ते मोठ्या प्रोजेक्ट्सवर झालेले आहेत. जे आयकॉन स्टीलमध्ये एक 14 बार आणि हो, मला वाटतं 18 बार हो. हे आपण प्रोड्यूस केलेलं आहे. पण ते ॲक्चुअली ऑन फील्ड कधी गेलं पाहिजे. बरोबर. ज्याच्यामुळे थोडीशी आपली स्टीलचं जो वेट आहे ते थोडंसं कन्झम्पशन होऊ शकेल त्या हं, ठिकाणी. हं, हं. त्याचा बिल्डिंग स्ट्रक्चरला आणि इकॉनॉमिक्सला डेफिनेटली फायदा होईल. हं, हं, हं. बरं. आता अगदी शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे तरुण आर्किटेक्ट येऊ बघतायत, हां, हां. तुमचे ज्युनियर्स येऊ बघतायत,
फ्रेशर्स आहेत, तर त्यांना एक सीनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? येस, डेफिनेटली. की त्यामध्ये मोस्टली मी सांगेन की तुम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स घ्या. मिनिमम 3-4 वर्षाचा तरी मिनिमम एक्सपिरियन्स घ्या. चांगल्या ठिकाणी एक्सपिरियन्स घ्या आणि त्यानंतर तुम्ही प्रोफेशनमध्ये उतरा. आणि हे करत असताना क्वालिटीला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही अ, जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा थोडंसं आपल्याला मार्केटचा अंदाज किंवा मार्केटमध्ये जे काही नाविन्यपूर्ण मटेरियल्स वगैरे येतात किंवा त्याचा पूर्णपणे अभ्यास करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं आपली नीड आहे किंवा आपली जबाबदारी आहे थोडक्यात. ओके. तर असा तुमचा एकंदर अनुभव आहे, की या सगळ्या पुढच्या पिढीने हे सगळ्यात महत्त्वाचं येस, येस, घेतलं येस. पाहिजे असं तुम्हाला येस. वाटतं? क्या बात! सो हे होते आर्किटेक्ट सचिन भंडारे सर आणि त्यांनी मागच्या 10-12 वर्षांपासून मी म्हटलं तसं या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना सुद्धा हाच सल्ला दिला, की आधी तुम्ही चांगला एक्सपिरियन्स घ्या आणि त्याच्यानंतर या फील्डमध्ये या. या फील्डमध्ये खूप अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, की तुम्ही धन्यवाद. आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.